तुम्ही आहे की नाही, मी सांगतो तसं करा. शिवल्याने एक तो मलाही जखमा दिला, तुम्हाला दिला, आपल्याला दोघांनी फसवलं त्यानं, आपला दोघांचा कार्यक्रम केला. हां, त्या 4 आफत आलीच पाहिजे. आता डायरेक्ट सांगा की शिवल्याचे दिवस राहिले म्हणा मला. हां, काश्मीर नेलं तर म्हणा यानं मला आणि मनसाठी, पण आता मला दिवस आहेत त्याचे. डायरेक्ट माझूनच करा त्याचं. सांगेन तसंही बा मी त्याले शिवल्याले, पण कसं घोर नाही झाला पाहिजे बा. नाही तर कसं बा मी न म्हणा ते शिवलेले की तुझे दिवस आहेत बापा मले, पण कसं भांडं फुटलं नाही पाहिजे एवढंच म्हणणं आहे बापा माय. अरे कसं काय भांडं फुटणार आहे? माझून करा ना फक्त, माझून करा, त्याची बदनामी करा तुम्ही. ॲटोमॅटिक धापला पाहिजे तो. हां, आणि भांडं फुटलं तर मी यावं ना हजर. मला माहिती आहे सारा कुठे गेलता काय गेलता. तर मला माऊलीनं बंद फोटो पाठवला, बंद गावात जाहीर करतो ना मी. तुम्ही टेन्शन ना घेऊ ना बापा बाबा, हा फोटोचा आगाऊपणा करू नका बरं. त्याच्याबरोबर बापा माई बी बदनामी होईल, एवढं पाहिजे फक्त. आई, बदनामी होत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि तशी काही तुमची बदनामी व्हायची राहिली नाही आता. साऱ्या गावाला माहीत आहे काय झालं काय नाही. तर कसं आहे, पण आता कसं तुम्ही भिऊ नका, माझून आणा तुम्ही. बरं बापा बाबा, करतो मी माझं आता. ते झालं पाहिजे. हा, म्हणजे त्याची बायकोची पहिली पाहिजे चांगली. हा, असं बोला की डमगण हा पुरा घामच कुठला पाहिजे झाले की सायचं आता बेकार झालं. आणि त्याला आता असं सोडू नका, 2 एकराचा हिसाच पाहिजे म्हणा. तू एक दिवसात म्हणा, मला खर्च नाही लागत काय म्हणा. साया म्हणा माझ्यासोबत रिकामी धंदे करताना समजलं नाही का, पुरा आकात करा त्याला आता. हा हा, तसं तर करतो सहीच मी. माझ्या मनालाच होतं ना ते, पण कसं आता बोलतोच मी त्याला, सांगतोच आता. त्याला धडा शिकवाच लागेल ना, नाही तर तो असंच करत जाईल. भले बबन गोड गोड बोलून फसवलं ना त्यानं. मला माहित नव्हतं हा शिवलाल एवढा खराब आहे, तर खांडू खराब आहे. तर मला वाटलं बापा लय चांगला आहे, पण पहा ना त्यानं काय केलं माझ्यासोबत. तर त्याचं काम होतं बापा बबन. मला म्हणे डार्लिंग असं डार्लिंग तसं, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यासोबत लग्न करतो, आणि तुझ्याशिवाय राहू नाही शकत बापा. त्याचे बोलच ऐकणं वाटत एवढं बापा की बस खूपच ना बापा सांगेतो. एवढं त्यानं मला त्याच्या याच्यात करून टाकलं, एवढं पगवलं त्यानं की बापा मी बी त्याच्या याच्यात आली ना. म्हटलं बापा खरंच लय चांगला माणूस आहे, पण पहा काय निघला तो माणूस. तुम्हाला काय सांगा, दिसते तसं नसते. तो नुसतं गोडगोडच बोलते, त्याचं काम करून घेते. काम सरलं की आपल्या ढुंगणाला लाथ मारली. हा, असा बोगस आहे तो. काय सांगा, मी त्याचा गाणं दोस्ताना होता आमचा, चड्डीप दोस्त आम्ही, पण मा ढुंगणाला लाथ मारली त्यानं. हरामखोरानं माझ्यासोबत गद्दारी केली. बापा बाबा, मला ढोपरलं ना बापा त्यानं. मला वाटलं लय चांगला आहे बापा, पण आता जाऊ द्या बापा, जे झालं ते झालं. आता काय तेच ते सांगू मी आता तुम्हाला बी कथा. म्हणून म्हणतो मी आपल्याला दोघांनी बदला घेणार, कारण की तुमचा वापर केला. मा बी फायदा घेतला त्यानं, मला डुबवलं त्यानं 2 लाखानं. जागा ऐकल्यावर जागा ऐकली नाही म्हणते, पण तुमचा सारा नायनान बट्ट्या बोर्ड केला त्यानं. तर कसं आहे, त्याचा बदला घेतलाच गेला पाहिजे. आता त्याला अकात करणंच आहे. हा, तसंच होईल आता. त्याला अकात घडवलाच जाईल ना. त्याने विचार केला पाहिजे की आपण कोणासोबत कसं वागतो म्हणून. हा, त्याने विचार केला पाहिजे. चला थैली केली भरा, चला लवकर पटकन. हा, आणि जराशी कशी मोठीच थैली घे आणि दिसली पाहिजे, आली म्हणून राहिले होती सा. त्याच्यामध्ये त्याला घामच फुटला पाहिजे की आता बेकार झालं लक्षायचं. हा, आता कसं करून काय करू असंच झालं पाहिजे. त्याच्या बायकोची तर पहिली बाई शिवल्याच्या. हा, मोठी थैलीच घेतो आता. आणि तटी गेल्या आहे की नाही, नुसतं साधूनच चालू करायचं. डमूक कंटमूक दिवस राहिले म्हणा, लेकरू तुझ्या पोटात आहे माया. हरामखोरान मला सोडून राहिला का असं तसं. बिलकुल गावात जमा झालं पाहिजे. त्याची पुरी अशी तशी एक करून टाका झाली. हो ना, तुम्ही म्हणसाल तसंच करतो ना मी बाबा. टेन्शन घेऊच नका आता. त्याचा बट्ट्या बोळच करून टाकू आता. तर कसं तुम्ही माझ्यासोबत राहायचा बा, माझी साथ नका सोडू, मग नाही तर वेळेवर दगा देसाल. ना मी तटीसा येऊ नाही शकत ना. तटीसा डाऊट हिंना झाले तर म्हणजे साहाय्याने यानंच लावलं, याले सारं माहित होतं असं भिन्न ते. मी दुरून आहेच ना. तुम्हाला साथ आहेच आपली अंदरून. बरं चला. बाबू शिवल्या बबने यायला लागतं का. थांब तू आता, तू पाहतो कसं आहे तर तुझे पैसा होई थोडी करतो ना. साल्या थांब, मला फसवलं तू ना. काय बा या बबने झालं लयच रिकामा बा. आता सांगा या बायकोली घेऊन तू तरीसा झोपल्याचा राहून राहिला. मग पाल ठोकलं द्या तरीसा करून कागद आहे. एवढा उन्हाळ्यात चालू आहे. काय त्या बाईची परिस्थिती. त्या वहिनी गरीब आहात म्हणून राहून राहिल्या. दुसरी जर बाई असती की नाही राहिली नसती, चालली गेली असती. खरंच ना, बबन भाऊजी बायको लई इमानदार आहे. पण राहून तरी राहिली बिचारी, पालात राहून राहिली बाई. त्या बाईले नवय व्हायला बबण्याची काय सांगा. या बबण्याचा सोडेल तोंड्यात साऱ्या गावाचा पुरा पत्या. दुसरी असती सोडून द्यायला पाहिजे त्या बाईनं. पावती घ्यायला पाहिजे. होते त्या बाईचं लग्न होते, दुसरं होत नाही असं नाही ना. अरे मुंशीराम भाऊ, तुम्ही कशी बोलता राजा. ते बाई इज्जतदार आहे. आता कसं बापानं हा नवरा दिला बबन्या करून. सांगा आता याची जर पावती घेतली तर तिच्या बापाची बदनामी होणार नाही का. ती बाई म्हणजे विचार करणारी बाई आहे, म्हणून ती बाई काही करून नाही राहिली. हा जमाना राहिला का विचार करायचा. हातात दुनिया कुठे झाली चंद्रावर, आपण उंदरावरच आहे. नाही पोटो तो काही खावाचा नाही बबन्या. संकोट जात ना त्या बाईच्या मागं. आता पाहणं थोडासा पाल ठोकून राहिलं उन्हात तानात. बरोबर आहे का. पाणी प्याली मग मडको नाही द्या घरी.
गरम पाणी आहे. लहान हालात काय त्या बाईची? त्या बाईनं खरंच पावती घ्यायला पाहिजे. बापा इज्जतदाराच्या पोरी तशा करत नाहीत. हा जमाना कुठेही जाऊ ना धाक असते, बापाची इज्जत जाते. बापानं नवरा दिला करून, आता तो कसंही असून निभून आहे. आता त्या बाईचा विचार हाय. हा सरपंच बरोबर आहे तुमचं. खरंच ना ते बोरगी बाई लय चांगली आहे, खरं सांगतो. अशी बायको कोणाला भेटणार नाही. त्या वहिनीविषयी मला लय जीव तुटून राहिला बा. सरपंच रूम देता का एखादी रूम? हा शांताराम भाऊ, देता का रूम? तुम्ही सांगा बा काय ते आपली ग्रामपंचायतच्या बाजूची आहे ते देऊन टाका मग. बरोबर, माझी विचार तोच बोलते. ग्रामपंचायतच्या बाजू आहे आपली एक रूम, बाकी ती देऊन टाकू. मग आपच राहतात दोघं नवरा बायको. आता काय करता सांगा, ते संकट आलं तर. हा होता अगऊच आहे, हा काही कामाचा निभव नाही. पण कसं त्या बायकोसाठी, त्या बाईसाठी. अरे बापा रे, हे पाहणं काय नवीन आफत आणली. बबन्या पान तिकडे पाहणं. आपण याचं चांगलं भलं बऱ्याच जा. आता हा हप्ताच आणते बा. आता ही बाई कोण आणली बाबा यानं? अरे बाबा हे तुम्हाला माहित नाही काय, शिवलेची दुसरी बायको आहे ना. अवघड आहे. तीच बाई आहे का रे बापा? हे काल आणली बा आता गावामध्ये पकडून या ना. हा बबने न भलते रिकाम काम करत राहते बा. हा बबन हे काय? आता तुला का रस्त्यावर आला ना बा तू? पालात लागून राहिले का? रिकामे कामं सुटलीच नाही बा तू. काय म्हणजे? अरे तुम्हाला माहित नाही काय? अरे शिवलालची दुसरी बायको आहे ना बाई. हो माहित आहे, पण मग हे बाई तर सोडून गेली ना झाले. सोडून गेल्यावर वापस कशी आली हे बाई? बाबा तुम्हाला काय सांगा, शिवल्याचे दिवस राहिला त्या बाईले. दिवस मला फोन आलता येता म्हणा असं असं झालं बबन भाऊ, काय करू? म्हटलं चला बा तुम्हाला आले तुम्ही त्याच्या घरी जा. आता त्याचं लेकरू त्याच्या घरीच की नाही. कोण लागते बाई तिकडे वन फिरी. अरे बाबा हे कसं रे? अरे बाबा तसंच आहे ना, झाले फसून राहिला शिवल्या. काय सांगा तुम्हाला हे. आता बायको गेली दुसरी, हे बाई या बाईसोबत लग्न केलं त्यानं. आणि या बाईला काढून दिलं त्यांना काश्मीरवरून सांगा. आणि आता काय झालं? दिवस राहिले त्या बाईले, दिवस राहिले ना. मला फसवलं त्या शिवल्यानं. काय सांगा तुम्हाला, मला फसवलं त्यानं. शिवल्या लयच लुच्चा आहे, पण लुच्चा आहे हा हरामखोर. बाई त्याला सोडू नको, आता सोडू नको. पण काय म्हणते तो काय नाही तर आम्हाला सांगतो, आम्ही पाहतो काय करायचं आहे. हो ना भाऊ, काय सांगा बापा तुम्हाला. त्यानं मला काश्मीरला नेलं ना बापा. सगळा सत्यानाश केला ना माझ्या जीवाचा. त्याचे दिवस राहिले ना बापा. बोलले आता मी कोणा इकडे पाहू आता. तू काहीच काळजी करू नको, काय त्याच्या घरी जाय. त्याने जर नाटकं केले तर आम्हाला सांग, आम्ही पाहतो काय तर. बाईची हे करतो का का? हो ना भाऊ, मी त्याच्याच घरी चालले ना आता. त्याला सांगतो काय कारनामा केला त्यानं. हो बाई, आता तुम्ही जा त्याच्या घरी शिवल्याच्या माझं नानाकडे जा बा. आता गावाचाही तुम्हाला सपोर्ट आहे. गावातले लोक काय म्हणून राहिले. आता तर पुरा धीरूस आला ना मले. आता त्याचा बजेटच आहे ना. आता गावाले बी माझ्यासोबत आहात ना. आता काही टेन्शन नाही. आता फक्त तटी जाऊन धिंगाणाच करतो आता. ती बोगस आहे रे हा शिवल्या. किती बोगस आहे सांगा आता. त्या बाईले काश्मीरले नेलं तिकडे आणि या बाईले दिवस राहिले. सांगा काही लाज वाटते बेसर माने? ती पाणी नसल्यासाठी हाना ना या शिवल्याला माझा होत आले. कुठे गेली रे बा? कुठे गेली? पाल सोडून लेगाजी बेघर झाली म्हणून जीव द्यायला गेली रे बाबा. काय सांगता येत नाही बाबा. दिसून नाही राहिली सायची. कुकडे गेली तू बायको? काय बापा घरा बाहेर काढून दिलं. घरा बाहेर रस्त्यावर आला आपण तो जीव नाही गेला बापा. येणं बायको अबा कुठे आहेस वय? आला माय हयम आता उरार माया. पुरा गाव घुसवून आला ना आता. काय केलं नवीन कांड काय माहित आता. एवढा आवाज देऊन राहिला हो बायको व बायको. काय असते याचं काय माहित. रस्त्यावर आणलंय ना. रस्त्यावर पाल ठोका लागलं तरी बायकोशिवाय भागत नाही याचं. बायको बायकोच करते. बायको बका ना बापा. काय म्हणता, आले का गावड्यावरून? अंगावर येतो बापा धावून तू. एवढं कोण गरम होतं. शांत ठेवून जाय ना तू. अंगावर येतं. रस्त्यावर आणलं बापा तुम्ही ना मले, तरी काय शांतता ठेवू आता. आता कुठे नेता बापा अजून गोळ गोळ बोलून राहिले तर बापा इकलं का बायकोले कोठ्या सौदा गिदा केला असेल म्हटलं म्हणून राहिली. तर काही खरंच नाही ना आता. आता तुम्ही काय इकसान त्याचा काही अंदाजच नाही ना म्हणून राहिली. बापा तू कुकडच्या कुकडेच बोलून राहिली. चाल बरं वाढ बरं, मला भूक लागली. मला वाढ. आता काय म्हणा तुम्ही. अगोदर निघून गेले घरातून तर या पालातून काय म्हणत जा की बापा मी आता एक नाही येत नाही. त्या शिवल्याचं केल्याशिवाय बदनामी केल्याशिवाय लागे त्याने नायनाट लावल्याशिवाय त्याचा. आणि आले का बापा जेव्यावर वाढे म्हणता मले. तुला अजून काहीच माहित नाही. त्याचा पुरा सत्यानाशच लावला मी. काय सांगू आता. पाहिलं कसं आहे त्याचं. काय तू मा नादी जो लागते मी त्याला असा थोडी सोडतो. त्याचा सत्यानाशच आहे. काय तू आता माझून येतेस, तुला माहित पडतेस. त्या शिवल्याचा सत्यानाश केला म्हणून तो ज्याला आलो घरी. त्याचा मी तर शपथ खाऊन जायला तो लोक सत्यानाश नाही करत, लोक जेवत नाही म्हणून. काय बापा तुमचं आता जे बोलता ते करून दाखवून राहिले बापा. काय केलं बापा असं नवीन आता त्याचं? बरोबर केलं मी. ते सांगायची गोष्ट नाही. माझून होईन तर तुला समजेनच काय काय नाही. तर तुला कानावर येतेस ना. बाईपासून कोणती गोष्ट लपत नाही.
हो ना बापा, बरोबर कर जा बापा, जे करून राहिले ते, नाही तर मग कसं डबल आपल्याच अंगलट, जे काय केलं ते असं नाही झालं पाहिजे. तर कसं तुम्ही करता काही होते काही असे उपाधी धंदे आहेत तुमचे. ते जाऊ दे बरं, तो विषय बंद कर. चाल मस्त असं पुऱ्या काढ, भजी काढ, मस्त चांगलं तळण काढ, मस्त मला खाऊ दे आता चांगलं कच्च कच्च. 2 दिवस झाले उपाशी आम्ही, या टेन्शन मध्ये जगून राहिलो. अशी भूक लागेला, गरम चांगली अशी कोरपा लागेला भूक. करवर लवकर. रस्त्यावर आलो आपण तरी आले डांगऱ्याच पाहिजे खायले, भजे काढ आणि पुऱ्या काढ, चांगला चवनाच पाहिजे खायले. ते पाल ठोकलं ना आपण याचा तर विचार करत जा काही, चांगला डांगऱ्याच पाहिजे कधी खायले. येऊ दे ना रस्त्यावर, खाऊन पिऊन ह्या माणसानं काय येणार आहे सोबत. हेच येणार आहे, जेवढं खाल्लं पिल्लं तेवढं, कमवलं तेवढं काही येत नाही सोबत, कडजोडाही देत नाही कोणी. खाऊन पिऊन घ्या, मजा मारा माणसानं. बापा तुमच्यासारखा माणूस पाहिजे बापा, खाऊन पिऊन घेणारा. बाकी काही असो मग, ते पाल असो की रस्त्यावर राहो, कोणी काही घेणं देणं नाही, फक्त खायला द्या. माझ्यासारखंच पाहिजे. बडबड बंद कर आता. कर लवकर, पुऱ्या कर, भुजे कर मस्त, आमटी गिमटी कर मस्त, रसई कर. काय कुळल्या मुळल्या सांडा मांडा त्या इथं चांगल्या. करतो बापा, स्वयंपाकही करतो चांगला, भजे पुरेचा. खा सटवट दाबून आता. घाटीच्या खाली घास नाही उतरून राहिला, टिपाल ठोकून राहून राहिलो तर. आणि अरे बापा लवळा पाहिजे खायला, भजे पुऱ्या बापा, चांगल्या सांड्या कुळल्या तर खाय बापा, ढसू ढसू. करतो बापा, पेटवतो चूल आता, करतो, खाऊ घालतो तुम्हाला. कर चाल मग येतो मी. लाग स्वयंपाकाली आता, खाऊ घाले उभा राहण्याच्या, चांगला डांगराच पाहिजे खायला, असं तसं पटतच नाही ना. कसं उन्हाळा लागला, जरासं वावरा इकडे लक्ष द्या आता, काळ्या कुड्या काही साफसूफ करायला लागेल की नाही वावर. अब ते का माझ्यासाठी काय मोठी गोष्ट आहे का? आता कर तुम्ही घंटा काम मिनटो मी आहे, तुलेच माहित आहे, शिवलाल म्हणतात ना मले. घंटो का काम मिनटो मी, चाललंय आपता घरी. तुम्हाला कुरापती सुचतात बापा, तुमचा तर मला एका गोष्टीवर बी विश्वास येत नाही कधी कधी. कोणत्या कुरापत्या केल्यावर चालली मानानं कोण्या गांडत राहायचो, घेणं देणं तू. मानानं घेत जाऊ तू, अशी बदनाम न करू मले. तू न मले असं रोकलं टोकलं की नाही, काही ना काही मा भोवती इगन येते म्हणजे येतेच. तुझी जबान म्हणजे अशी कडूच आहे, खरं सांगतो मी तुले, खरं सांगतो. असं असं कुरापत्याचं हे बोलतोच नव्हता तू, बोलली की नाही तुझ्या तोंडातले शब्द खरेच होतात, कारण की तुझे तोंड कडूच आहे ना. माझ्या तोंड कडू आहे बापा, आणि तुमचं लय गोळच आहे. तुम्ही तर बापा सगळ्या गावाच्या कुरापत्या आणता, म्हणून म्हणतो मी, मला काय चुकलं बापा, आणि तुम्हाला अजून तेच लागते. तू असं नको बोलत जाऊ, तसं नको बोलत जाऊ, जे आहे ते बोलत असतो मी. हो बापा, बोल बोल, घे मला उदळ घे. आता एका संकटातून वाचलो, दुसरं संकट मला येऊनच राहिलं असं वाटूनच राहिलं. तू बोलली ना, 100% येईन संकट, कारण तुझे तोंडच तेवढं कडू आहे ना वर्षी, म्हणून तर मी तुझ्याशी बोलत नसतो, कोणती गोष्ट सांगत नसतो तुला. मला माहित आहे तू त्या विषयावर बोलली की काही ना काही मा कार्यक्रम झाला. म्हणजे दोष द्या तुम्ही तर अशा पायाच्या आहे, तुमच्या ज्यांना सगळ्या ह्या घडामोडी होतात, सगळ्या कुरापत्या निघतात, आणि चालले मोठे मले म्हणाले, मलेच म्हणून राहिले तू बोलली की असं होते तसं होते. खरंच बोलत असतो मी, खरं जमते तुम्हाला. मला आता बोल ना, मुकाट्यानं कामाला लागा आता, निघा. तू तुझ्या शेंडीत तू बोगस बाई आहे, खरंच तुझे तोंड कडूच आहे. औषा बाई जी आहेस तू, पाय आली मामांग संकट आलं ना, पाय न तिकडे, पाय आलं मामांग संकट. माय हे घुबळ कशी का आली बापा? ताना गेलती ना हे काश्मीर वरून निघून तिच्या जवान पोरी सोबत. काही गरज आहे का बाबा तिला याची? आता काय म्हणते काय रे बाबा, काही खरं रे आता. तू तशी आहेस ना, तोंडानं काही आहेस ना तू. ते शब्द तू बोलत ना ते लागतातच. आली आफत मामाग भोवती आता. आली होतो घुबळटी. आमच्या घराला तोंड दाखवायला गेलती ना तू? काही गरज होती का डबल याची? कुठे जाऊ मी? मला दिवस आत मा होणाऱ्या लेकराचा बाप आहे हा, आणि मी कुठे जाऊ निघून? चालली मोठी मध्ये म्हणून राहिली, टीका आली तर टीका आली. माझ्या घर आहे अटी, आणि याच्या इस्टेट मध्ये माझा हिस्सा आहे, आणि कुठे जाऊ मी? मला बोलून राहिली ते. काय बोलून काय राहिली तू? कोणते दिवस कोणतं काय? मी काहीच तर नाही केलं तुले, पण दिवसही राहिले. हो काही नको चबुरू टिसा सांगून राहिलो. बापा बापा काय बोलून राहिला तू? मला काही केलं नाही तुला माझ्यासोबत, केलं नाही म्हणूनच राहिली ती. काश्मीरला कायसाठी नेलतं तुला? मला हनीमूनला नेलतं ना, त्याच आहे कारनामा तुला करेल. मला मोठा तोटी मला म्हणाली मी ना काही केलं नाही. काश्मीरला का आली नेलतं रे तुला? मला तोंड पाहायला नेलतं काय? 2 मिनिटं असा 2 मिनिटं सोडत नाही जात ना तू मला. आला की चिटकला गोचिडा सारखा. असं 1 सेकंड बी मला कुठे जाऊ नाही देत जास ना तू. आता मला दिवस राहिले त्याचे तर म्हणते आता मी ना काही केलं नाही. म्हणते मी ना काही केलं नाही. असं बरं केलं नाही तुला? कारनामा आहे बाबू हा काश्मीरचा. तुलाच करेल हे जे काय आहे ते तर सांगून राहिला मला तो.
घे रे आता दाबून, घे ना लुच्च्या दाबून. आता पायनं काय आलं हे आपल्या पदरात पडलं. आता पाय सांभाळ आता तू. ते म्हणे की ऐश करतो म्हणे मी तिच्यासोबत, तिले ढोपरून घेतो म्हणे, तिचा वापर करून घेतो म्हणे. घे ना आता, दिवस राहिले ना तिले, आता काय करशील? अर्चे आता तुले सारं माहित आहे असल्यावर तू बोलून राहिली काय? इले दिवस राहिली म्हणतो तू. अव तुले एका लेकराच्या वर झालं नाही, दुसऱ्यासाठी किती ट्राय केला आपण, झालं काय? डॉक्टरांनी काय सांगितलं होतं की शिवलाल भाऊ तू यात फॉल्ट आहे, तुले होत नाही. मग इले होणार आहे का माय? सांग ना तू मग मला. तू लोकस आहे की नाही, काहीतरी काळा बेर आहे याच्यात. नको सांगू तू. तुझ्या बायकोले काही सांगून राहिला का? तुला बंदूकची गोळी मारली म्हणून तर राहिलं की नाही हे? सांग तिले, पटून सांग आता. चांगलं तेही पटली पाहिजेत ना. खरंच ना गड्या शिवल्या, तू लय लुच्ची आहेस गड्या. मला धोका दिला तुला, मला धोका दिला. तू काय म्हणस हिचा वापर करून घेतो मी? हा असा आहे का वापर? असं आहे काय? सांग ना आता तू, तुला काय केलं माझ्यामध्ये? धोका दिला बाबू मला. एक पोरगा आहे ना, मला मोठा द्यावाय. शोभते का तुले काम असं करणं? काहीच बाई तसं काहीच नाही ना, मी काहीच नाही केलं नाही. हे आता कसं बोट लावलं तर पोट आलं म्हणते. खरं सांगतो ना, हे काहीतरी काळं बेर आहे, काळं बेर आहे. काही सांगू नको मला. असं नाही तसं नाही, मोठा मला पटू सांगून राहिला. तू माधवरचं जात बाबू. तुझ्यावर विश्वास नाही ठेवायला पुरात. मीच मिळाला तुझ्यावर विश्वास ठेवला मी ना. मला का माहित तुझा बदमाश असतं. चला होती बोलायला पुरत नाही. घरात चाला बरं, घरात चाला. घरात बोलू ना आपण. फालतूची आपलीच बदनामी आपल्याच तोंडानं होऊन राहिली ना. चला घरात चला. चाल तू बी. बदनामी होते त्याची. आता म्हणते घरात चाल. माय पोट आणलं ता नाही झाली त्याची बदनामी. ता नाही वाटलं त्याने काही की कसं करा म्हणून, कसं जोड जायच्या. आता त्याची बदनामी होऊन राहिली. म्हणते घरात चाल. घरात का आले? जे काय ते अटी. 4 लोकांना माहित झालं पाहिजे तुला काय केलं तर. काश्मीरला काय साठी नेलं तर तुला? मला याच्यासाठी. चला मग मित्र हो, आता मी कसं मा नवऱ्याचा पुरा धिंगाणाच लावून टाकतो आता. त्याला कारण मस्त तसा केला ना. चला मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.